ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. मी भाकर जीवनाची, स्वर्गीय भाकर मी भाकर जीवनाची, स्वर्गीय भाकर देवाचे वचन योहानाचे पहिले पत्र याचा 4था अध्याय 13 ते 16 ही वचने. योहानाचे पहिले पत्र याचा 4था अध्याय 13 ते 16 ही वचने. आपण त्याच्यामध्ये व तो आपल्यामध्ये राहतो हे आपण ह्यावरून ओळखतो की त्याने स्वतःच्या आत्म्यातून आपल्याला दिले आहे. आम्ही पाहिले आहे व आम्ही साक्ष देतो की पित्याने पुत्राला जगाचा तारणारा म्हणून पाठविले आहे. येशू हा देवाचा पुत्र आहे असे जो कोणी कबूल करतो त्याच्या ठायी देव राहतो व तो देवाच्या ठायी राहतो. देवाची आपल्यावर जी प्रीती आहे ती आपल्याला कळून आली आहे व आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे. देव प्रीती आहे. जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. येशू ख्रिस्ताच्या सर्वसमर्थी नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. ही सुंदर वेळ देवबापाने तुमच्या व माझ्या जीवनात दिली याबद्दल परमेश्वराचे खूप खूप आभार मानतो. आजचे वाचलेले शास्त्रभाग 1 यूहन्ना त्याचा 4था अध्याय वचन 13 ते 16 या वचनांमध्ये परमेश्वराचं वचन सांगते, आपण त्यामध्ये व तो आपल्यामध्ये असतो हे आपण यावरून ओळखतो की त्याने स्वतःच्या आत्म्यातून आपल्याला दिले आहे. म्हणजे आम्ही परमेश्वरासोबत आत्म्याच्या द्वारे जोडले गेलेले आहोत, शरीराच्या द्वारे नाही. आमचं समेट हा प्रभू येशू ख्रिस्त वचन 14 मध्ये आपण पाहतो की येशू ख्रिस्त या दुनियेत आला आणि त्याद्वारे आत्म्याच्या द्वारे परमेश्वरासोबत आपला मेल झालेला आहे, समेट झालेला आहे. आणि आता आपण एक आत्मिक व्यक्ती म्हणून या दुनियेमध्ये जगत आहोत. 1 यूहन्ना 3 अध्याय वचन 24 सांगते, त्याच्या आज्ञा पाळणारा माणूस त्याच्या ठायी राहतो व तो त्या माणसाच्या ठायी राहतो. त्याने जो आत्मा आपल्याला दिला
यावरून आपल्याला कळून येते की तो आपल्या ठायी आहे. आपल्या ठायी परमेश्वर आहे. आत्म्याच्या द्वारे आम्ही प्रभूसोबत जोडलेलो आहोत. आम्ही आत्मिक आहोत. पण या ठिकाणी वचन सांगते की जो आज्ञेचं पालन करतो त्या ठायी परमेश्वर आहे. आणि माझ्या प्रियो, यूहन्नाचं पुस्तक त्याच्या 14 अध्याय वचन 20 सांगते, त्या दिवशी तुम्हाला समजेल की मी आपल्या पित्यामध्ये आहे व तुम्ही माझ्यामध्ये व मी तुम्हामध्ये. म्हणजे आमचा समेट पित्यासोबत करण्यासाठी पुत्राची आम्हाला गरज आहे. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करण्याच्या द्वारे, प्रभू येशू ख्रिस्ताला तारणारा स्वीकार करण्याच्या द्वारे आमचं मेल हा आत्म्याच्या द्वारे पित्यासोबत झालेला आहे. आम्ही आज पित्यासोबत आत्म्याच्या द्वारे जोडले गेलेलो आहोत. आणि वचन 16 आपल्याला सांगते, देवाची आपल्यावर जी प्रीती आहे ती आपल्याला कळून आली आहे व आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे. देवप्रीती आहे. जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्यामध्ये राहतो. तर बायबल सांगते की आपल्याला परमेश्वरामध्ये राखून ठेवण्यासाठी आमच्या जीवनात प्रीती असणे खूप गरजेचं आहे. आम्ही आत्मिक आहोत हे दाखवण्यासाठी देवाच्या आज्ञेचं पालन करणे गरजेचं आहे. त्याचप्रकारे आम्हाला आमच्या जीवनात प्रीती ठेवण्याची गरज आहे. प्रीतीमध्ये आपलं जीवन जगण्याची गरज आहे. कारण देव प्रीती आहे, देवाचं वचन सांगते. जर प्रीतीच नाही तर देव आपल्यात नाही, आणि देव आपल्यात नाही तर आम्ही देवात नाही. म्हणून आमच्या जीवनामध्ये प्रीती असणे खूप गरजेचं आहे. म्हणून होऊ द्या की आम्ही एक आत्मिक व्यक्ती आहोत. आत्म्याच्या द्वारे आमचं मेल हा परमेश्वरासोबत झालेला आहे. आणि या आत्म्याला आमच्यामध्ये बनवून ठेवण्यासाठी आम्हाला आज्ञेचं पालन व आपल्या जीवनाला प्रीतीमध्ये चालवणे आज खूप गरजेचं आहे. प्रार्थना करूया. प्रभू, धन्यवाद या सुंदर वचनाकरवी बोललंस देवबापा. खरंच देवबापा, तुझ्या आत्म्याच्या द्वारे आमच्याशी तू आमचं समेट केलंस. आपल्या पुत्राच्या द्वारे आमच्यासोबत प्रभू तू सहभागिता केलीस. करता प्रभू, आम्हाला तुझ्या आज्ञेमध्ये व तुझ्या प्रीतीला धरून तुझ्यामध्ये बनून राहून तू आमच्यामध्ये बनून राहावं, ही आमची तुझ्या चरणी प्रार्थना आहे. देवा धन्यवाद. प्रार्थना ऐकलीस. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. पावन त्या करुणी स्वर्गीय सुख दे. स्वर्गीय भाकर मी. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.